आणि जी पहिली जोडी आहे ती मैदानावरती पाठवली गेली। तर विके आणि आदेश ही प्रारंभिक जोडी या मैदानासाठी मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये दाखल झाले। तर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये बॉलर आहे संकेत। 3 षटकांची मॅच, 18 बॉल एका एंडला, 18 बॉल दुसरा एंडला। आणि इथे मात्र ही जी लढत आहे ती या स्पर्धेमधील अंतिम फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश करून देईल। शेवटची फेरी अनलॉक करण्यासाठी ही मॅच जिंकणं आता दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे, कारण दिवसभरात कालच्या दिवसभरापासून या दोन्ही संघाला मैदानावरती लढताना पाहिलं। काल शनिवारचा या स्पर्धेचा पहिला दिवस होता, आज रविवार या स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस, अंतिम दिवस। आणि अगदी शेवटच्या क्षणी आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालोय, जिथे केवळ आणि केवळ 2 मॅच शिल्लक राहिलेत आणि त्याच्यामध्ये ग्रँड फिनाले या मॅच नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येईल। तुर्तास सेमीकडे आपण जाऊया, जिथे मॅचला होते स्टार्ट। पॉवर प्ले 3 षटकांसाठी नसणार आहे। सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये पाहताय। ऑन साइडला जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक मात्र तैनात केले गेले षटक क्रमांक 1 साठी, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन साइडला ठेवलं गेलंय। तर सर्कलच्या बाहेर ऑफ साइडला आलात तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय। येणाऱ्या 18 बॉल मध्ये कोणता संघ दमदार खेळ करेल याच्यावरती आता सर्वांच्या नजर। व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द फर्स्ट सेमीफायनल। पहिला बॉल थोडासा बाहेर होता, पंचांकडे पाहिलं, शफल झाले होते, एक बाय पाहिलं तर थोडासा पाय बाहेर काढला, कट करण्याचा प्रयत्न झाला। आणि इथे जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट आणि पहिला जो बॉल आहे तो निर्धाव स्वरूपाचा आलाय गोलंदाज संकेतच्या माध्यमातून। सेमी 1 चा थरार आपण सर्वजण पाहताय। पंचकृषी प्रीमियर लीग आणि या लीग मधील हे वर्ष 3रं। लाफ्ट केले बॉलला अलॉंग द कार्पेट, पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये। सिंगल धावेनं संघ 11 वॉरियर्स कांगवई आपलं अकाउंट उघडतंय। पहिला बॉल वरती निश्चितपणे डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती मी म्हणेल की एक समजदारीचं क्रिकेट, बॉलला चेक केलं, केवळ सावधरित्या खेळून काढलंय। आणि इथून आपण पाहताय 1 धाव स्कोर कार्ड वरती अर्जित झाले। फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस। या पहिल्या उपांत्य फेरीचा हा थरार नारंगीच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती। तिसरा बॉल बाहेर आहे, बराचसा बाहेर आहे। पंचांचा इशारा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला गेलाय आणि ते रेफर केलं गेलंय। तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय, जिथे या डिसिजनला चॅलेंज केलं जात आहे। आता हा जर डिसिजन तुमच्या बाजूने नाही लागला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला मी पुन्हा एकदा सूचित करतोय, आशिष स्पोर्ट कोंगळे, हा जर डिसिजन तुमच्या फेवर मध्ये नाही आला तर रिव्ह्यू नाही आहे तुम्हाला या संपूर्ण मॅच मध्ये। त्यामुळे हा जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू तितकाच इम्पॉर्टंट आहे, कारण आपण सेमीफायनल मध्ये आहोत। इथे रिव्ह्यू ही देखील फार महत्वाची गोष्ट राहणार आहे आणि कुठे रिव्ह्यू घ्यायचा याच्यावरती देखील थोडंसं कॅल्क्युलेशन असणं गरजेचं आहे। यावेळी पाहिलं तर पंचांच्या डिसिजनला यावेळी थोडंसं मी मला चॅलेंजिंग केलंय आणि यस डेफिनेटली हा बॉल वाईड आहे। अंपायर्स वाईड नाहीये, माफ करा, यस वाईड नाहीये बॉल, यावेळी व्हॅलिड बॉल आहे। बॅटर शफल झाले होते आणि तिथून विकीसाठी मात्र कॅश प्राइज आहे। विकीच्या 3 चेंडूवरती लगातार 3 षटकार आले तर नयन कांबळे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं नगद इनाम। मागच्या बॉलवरती चॅलेंज केलं होतं डिसिजनला आणि सफली झाली गोलंदाजी करणारी टीम। पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या बॉलला कॅरी केलंय। अगदी हा टाळ्यांचा कडकडाट आपण पाहताय डगआउट मधून, तर प्रोत्साहित केलं जातं। ही सेमीफायनलची मॅच आहे आणि या मॅच मध्ये आता दोन्ही बाजूनं प्रयत्न देखील तेवढंच ताकदीचे होणार। अभि नाही तो कभी नाही, आता नाही तर 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल। यासाठी आता सागर आणि सागरच्या समोर अगदी आदेश आणि विकीचं आव्हान आपण पाहताय। सागर इन ऍक्शन, यावेळी आखू टप्प्याचा बॉल, मोठा फटका, मिड विकेट, सीमा रेषा पार, कडक धडक बेधडक हा षटकार। खेळ संपलाय, 1 more to go। या षटकातील शेवटचा बॉल आहे आणि संकेतच्या विरोधात या 5व्या बॉलवरती बॅटर विकीनं हल्ला चढवलाय, आक्रमण केलंय, पलटवार दिलाय, जवाब दिलाय आणि गरजेचं आहे, कारण ही जी मॅच आहे ती मॅच तितकीच महत्वाची आहे। इथून जिंकणार तर ट्रॉफी पासून अगदी 1 पाऊल दूर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हवेला आणखी एक चांगला फटका, इनसाइड आउट, स्वीपर कव्हर झोन निवडलाय। क्षेत्ररक्षक त्या बॉलवरती जोपर्यंत येईल
2 धावा कंप्लीट. तिसरा धावेचा प्रयत्न जोखीम मैदानावरती पत्करली गेले आणि यस रिस्क है तो रिवॉर्ड भी है. मैदानावरती घडते काय, बॉल मागे निघून गेलाय. इथून 4 धावा कंप्लीट झाल्यात. थोडस मी म्हणेल की 3 धावा आल्या होत्या. नॉन स्ट्राईक बॅटरचं लक्ष नव्हतं त्या बॉलकडे आणि इथे जर पाहिलं तर या बॉलवरती 4 धावा जवळजवळ कंप्लीट झाल्यात. म्हणजे चौकार जरूर आला नाही, मात्र 4 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक पहिलं संपलंय. रणसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या डबल 1 11. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, तो मात्र ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. की 11 या आकड्यावरती आणि क्रिकेटच्या इतिहासात क्रिकेटच्या पटलावरती 11 मॅजिकल फिगर आहे. तुम्ही पाहिलं असेल ती मॅच ज्यावेळी 11 नोव्हेंबर 2011 दक्षिण आफ्रिका विरोधात ऑस्ट्रेलियाची मॅच होती आणि बरोबर सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी दक्षिण आफ्रिका संघाला स्कोर कार्डवरती 111 धावांची गरज होती आणि तेव्हापासून क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 11 क्रमांक ॲज अ मॅजिकल फिगर म्हणून सातत्याने आपण पाहतो आणि सध्याच्या घडीला 11 क्रमांक स्कोर कार्डवरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूवरती आता मैदानावरती काय होईल, डिफेन्सिव्ह की तोडफोड, यात मात्र सर्वांच्या नजरा या बॉलवरती. पहिला बॉल मोठा फटका, अकू टप्प्याचा बॉल होता, खराब चेंडू आणि त्याच्यावरती पंच केले, पनिश केले. 6 धावा. आक्रमक फटका. रणसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. आता त्याचा जबाब त्याच्यावरती कमबॅक गोलंदाज सागर कशा पद्धतीने करेल, कारण पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवल्यानंतर गोलंदाज थोडासा मी म्हणेल की अडचणीमध्ये आहे. यावेळी पुन्हा एकदा शफल झाले आणि इथे एक व्हॅलिड बॉल म्हणून अंपायरच्या माध्यमातून सिग्नल निश्चितपणे आपल्यापर्यंत आला. म्हणजे पहिल्या बॉलवरती तेरी, दुसऱ्या बॉलवरती मेरी, म्हणजे ऊन आणि साव्यांचा खेळ जसा आपण पाहता अगदी मैदानावरती तेच आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती पलट मारायला डॉट बॉल. यावेळी मोठा फटका येतोय, मात्र या बॉलवरती आदेश माघारी परत, विकेटचं पतन. शॉर्ट सिलेक्शन पाहिलं तर सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथून एक महत्वपूर्ण विकेट आलाय. तर मैदानावरती तुम्ही काय बघते, तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू फार महत्वाचा आहे. मैदानावरती दृष्टिकोन हा फार महत्वाचा घटकही आहे. इथून पाहिलं तर ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या जाल्यामध्ये अडकले, जे झालं ऑन साइडला विणलं गेले. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट अभिषेक मैदानावरती पुढचा बॉल फेस करण्यासाठी. फुल टॉस बॉल. इथे काही खास करू शकले नाही. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतो आणि यस लगातारचा दुसरा गडी बाद गॉन. थँक्यू सो मच. चला नवीन बॅटरला विनंती आहे, घाई नाही. मी म्हणेल की थोडंसं खराब क्रिकेट मैदानावरती सुरू आहे सध्या बॅटिंग करणाऱ्या 11 वॉरियर्स कांगवई संघाचं. कारण क्षेत्ररक्षक सजावट तुम्ही पहा, ऑन साइडला झालं विणलं गेले, म्हणजे गोलंदाजी करणारी संघ डोक्यामध्ये आहे की येणारा प्रत्येक बॅटर जो आहे तो ऑन साइडलाच खेळणार आहे आणि ऑफ साइड जो आहे जिथे पाहताय मागे क्षेत्ररक्षक नाहीये, तुम्हाला क्षेत्ररक्षकांबरोबर तिथे खेळता यायला हवं. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथून अभिषेकला मात्र शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलं. नवीन बॅटर आता मैदानावरती आलेत, ज्यांचं नाव आहे शुभम. आणि इथे जर पाहिलं तर या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक आणि त्या पहिल्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे सागर. स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक येईल का? हॅट्रिकचा बॉल, आकू टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हे खराब क्रिकेट आहे. तुम्हाला मी जसं उल्लेख केला की बॉलच्या मेरिटवरती खेळणं गरजेचं असतं. बॉलची लाईन, बॉलची लेंथ पिक करत असताना तुम्हाला त्या दिशेला खेळणं गरजेचं असतं आणि गोलंदाजी करणाऱ्या संघानं बरोबर ठरलंय की येणारा प्रत्येक बॅटर ऑन साइडला खेळणार आहे.
त्याच्यासाठी ते क्षेत्ररक्षक सेट केले गेलेत, ऑफसाईड खाली ठेवली गेली आणि चॅलेंज देतात गोलंदाजी करणारे संघ. शेवटचा बॉल पॅड वरती होता, मागे क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग मध्ये आहे. पहिल्या षटकानंतर आता इथे षटक क्रमांक 2 ही संपलाय. आफ्टर कम्प्लिटेड ऑफ सेकंड ओव्हर रणसंख्या जर पाहिली तर धावसंख्येवरती 17 रन्स मात्र स्कोर कार्ड वरती लगावल्यात. शेवटच्या षटकाला सुरुवात होण्या अगोदर पुन्हा एकदा ऐकूया डीजेला. आतापर्यंत मैदानावरती खेळ सुरू आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सुनीलला आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 साठी आणलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा राहिला होता खेळाडू आणि इथे मात्र सुनील वरती पुन्हा एकदा विश्वास षटक क्रमांक 3 साठी दर्शवला गेलाय. रन झाले 17 17. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. उपांत्य फेरीची पहिली लढत इथून जो जिंकेल तो मात्र सरळ मात्र सेमी फायनल मध्ये धडक मारेल. त्यासाठी मात्र आता मैदानावरती शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढले लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने या बॉलवरती आलाय. बॉलला अडवलं गेलंय. 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती नाही केला जाणार. म्हणजे एकंदरीत रणसंख्येवरती नजर टाकली तर धावा या 2 ने जाऊन पोहोचतात 19 या आकड्यावरती. मैदानावरती लढावा लागेल. आता तुम्हाला धावा कराव्या लागतील कारण समोरचा संघही तेवढाच ताकदवर आहे. इथे पॉवर हिटिंग थोडस तुम्हाला धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे कारण 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. तर विकीसाठी आता प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे दीपक शेडगे यांच्याकडून. तर विकीसाठी नगद इनाम कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला. तर एक षटकार हा तब्बल 200च आहे. इथे दुसरा बॉल तर पाहताय तर डॉट आलाय. एक मी म्हणेल की आता नाही तर कधीच नाही. तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. इथे तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. जिंदगी आसान नहीं, खुद को काबिल बनाना पड़ता है और सही वक्त कभी आता नहीं मेरे दोस्त, वक्त को सही बनाना पड़ता है. ती वेळ बनवायची असेल तर हे 4 चेंडूपेक्षा तुमच्याकडे योग्य वेळ नाही. वाईड बॉल मागे क्षेत्ररक्षक लॉन्ग स्टॉप मध्ये बॉलला जोपर्यंत गॅदर करेल एक्स्ट्रा रन संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल. आणि धावसंख्या जर पाहिली तर रणसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. तर हिरो बनण्याची संधी आहे. अगदी सेमीफायनलची मॅच आहे. येणारे 4 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत पहिल्या सत्रातील. इथे जो कोणता संघ मैदानावरती खेळ चांगला करेल तो मात्र ग्रँड फिनाले मध्ये दाखल होईल. आणि पुन्हा एकदा विकीला प्रोत्साहित करण्यासाठी दीपक शेडगे यांच्या माध्यमातून ते रोख इनामी आहे. आलेल्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज. 4 आर रिमेनिंग. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिले सत्र क्रमांक 1 मध्ये. जिथे स्ट्राईक एंडला विकीला आपण पाहता ज्या विकीच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकारी पाहिलाय आपण, एक षटकारी पाहिलाय. सेट आहे बॅट. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा हा एक मोका होता, संधी होती, मात्र बॉल निघून गेला. दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला थ्रो आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पंच रेफर करतायत. तिसऱ्या अंपांकडे जात आहेत. टीव्ही अंपायर्स त्या ठिकाणी शहानिशा करतील आणि आपल्यापर्यंत तो निर्णय मात्र थोड्याच व्यामध्ये पोहोचवतील. मात्र 2 धावा घेत असताना थोडासा अडचणींना सामना करावा लागतो दोन्ही बॅटर्सला. आपण पाहताय संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 3चा थरार. तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन थांबले. पहिलं पर्व आपण सत्यनारायण कोपरीच्या क्रीडा नगरीवरती पाहिलं. दुसरं पर्व चंदरसरच्या तपस्यामध्ये पाहिलं आणि पर्व क्रमांक 3 मध्ये हे सुसज्ज मैदान प्रेक्षकांच्या आणि खेळाडूच्या भेटीला आता मात्र दिलं जातं. यस, फलंदाज या बॉलवरती बाद आहे म्हणजे 1 धाव आले आणि विकी यावेळी माघारी परततोय. तीन चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला अमित आणि आता अमितला मैदानावरती ती जादू दाखवणं गरजेचं आहे कारण धावसंख्या जी आहे ती धावसंख्या स्टॉप आहे. गाडी थांबलेली आहे. स्पीड ब्रेक लागला अगदी बॅटिंग करणाऱ्या रणसंख्येवरती. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. समोर अमित, सुनील, 6 बॉल. लेग बिफोरची अपील केली गेली मात्र पंचांचा त्या ठिकाणी स्पष्ट नकार. अपील करणं अनिवार्य असतं म्हणजे लेग बिफोर साठी तुम्हाला अपील करणं गरजेचं असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 31 मध्ये अपील या गोष्टीचा उल्लेख सापडतो. विदाऊट अपील्स अंपायर्स कॅनॉट इंटरफेअर म्हणजे अपील शिवाय
पंच डिसिजन मध्ये हस्तक्षेप करत नाहीत. ते नियम क्रमांक 31 अंतर्गत आपण अपील पाहिले, त्याच्यावरती नॉट आउट आलाय. यावेळी आणखी एक डॉट बॉल मैदानावरती सुनीलने सादर केला. येणारे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोर अमित. यस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी मात्र मागच्या दारातून झाली आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. इतका वेळ घेऊ नका प्लीज. 11 वॉरियर्स विनंती आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळेचे गणित राखणं गरजेचं आहे, कारण वक्त किसी का गुलाम नाही होता. ती वेळ एका एका सेकंदाने पुढे चालल्याने वेळेबरोबर आम्हाला अपग्रेड होणं, पुढे जाणं तितकंच महत्वाचं आहे. 1 मोर गो. शेवटचा बॉल मैदानावरती डिलिव्हर होणं शिल्लक आहे आणि सुनीलनं जे काही मैदानावरती कमबॅक केलंय अतिशय वाखण्याजोगं. म्हणजे आतापर्यंत त्याच्या बॉलिंगवरती 5 चेंडू फेकून झालेत आणि धावा फक्त खर्च केल्या 4. एक इकॉनॉमिक गोलंदाजी सुनीलनं षटक क्रमांक 3 मध्ये सादर केले आणि आता मैदानावरती उरलाय फक्त 1 बॉल. रणसंख्येवरती नजर टाकली तर धावा झाल्यात आतापर्यंत 21. 1 टू गो. शेवटचा बॉल इनिंग क्रमांक 1 मध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, पॅडवरती बॉल होता, तिथून फ्लिक केलं. रिचचा खूप चांगला वापर, मनगटांचा खूप चांगला वापर. सिंगल धाव कंप्लीट, 2 धावाही आल्यात आणि पहिल्या सत्राचा खेळ या इनिंग मधला संपवला गेलाय. रणसंख्येवरती नजर टाकली तर धावा झाल्या 23. 24 धावांचं टार्गेट सेट केले गेले. 18 बॉल मध्ये करायचे 24 धावा. इनिंग क्रमांक 2 मध्ये काय होईल, कोणाला चढेल ताव, कोण खाईल भाव, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा या इनिंगचा हा दुसरा डाव. एकदा दुसऱ्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहता या स्पर्धेची पहिली सेमीफायनलची मॅच. एका बाजूला 11 वॉरियर्स कांगवाईचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आशिष स्पोर्ट कोंगेचा संघ आहे. या मॅच मध्ये टॉस जिंकला आशिष स्पोर्ट कोंगे या संघानं आणि निर्णय त्यांच्या बाजूने खूप चांगला राहिलाय, कारण 18 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 23. हॅलो हॅलो थँक्यू सर. आपण या इनिंग्स ब्रेकमध्ये आपले काही सत्कार समारंभ ते आपण चालू करणार आहोत, कारण नंतर वेळ खूप कमी मिळणार आहे. तर आपले जे आजच्या या स्पर्धेसाठी, या 2 दिवसाच्या स्पर्धेसाठी जे स्पॉन्सर होते त्यांचा आपण इथे सत्कार सन्मान करणार आहोत. तर सर्वप्रथम कुमार ओजस्वी प्रफुल्ल नांगले यांच्याकडून आपल्याला रोख रक्कम 8,623 रुपये आपल्याला रोख रक्कम मिळाले होते. तर मी ओजस्वी प्रफुल्ल नांगले यांना विनंती करतो, यांनी आपण इथे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी आपल्या कमिटीचे सल्लागार संदीपजी राणे साहेब आपणास विनंती करेन त्यांचा सन्मान करायचा आहे. तिकडे घ्या त्याच. प्रफुल्ल नागले साहेब आपणास विनंती करतो, आपण स्टेजवर येऊन आपला सन्मान सत्कार स्वीकारायचा आहे. आपण वेळेअभावी, नंतर वेळ खूप कमी असल्यामुळे आपण थोडं इथे काही सत्कार आपण इथे करणार आहोत. चला सेमीफायनल मध्ये जात असताना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण स्कोर कार्ड त्यांच्यापर्यंत पोहोचूयात. 18 बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड होतील आणि टार्गेट सेट केले गेले 24 धावांचं. मात्र क्रिकेटचा खेळ खूप काही गोष्टी आम्हाला शिकवतो की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. म्हणजे मैदानावरती या धावा चेसी होताना बऱ्याचदा पाहिले असतील, डिफेन्सिव्ह होताना पाहिले असतील, त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारची गॅरंटी नसलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आता 18 बॉल मध्ये 24 हे समीकरण, हे टार्गेट सेट केले गेलं आहे. एका बाजूला आहे 11 वॉरियर्स कांगवाईचा संघ, जो सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय आणि बॅटिंगसाठी या धावा चेस करण्यासाठी आशिष स्पोर्ट कोंगेचा संघ मैदानावरती दाखल झालाय, जिथे 2 बॅटर्सला आपण पाहता. एका बाजूला सागर आणि वैभव ही प्रारंभिक जोडी आहे, तर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 मध्ये विकी ऑन द बॉलिंग एंड.
चला चला दोन्ही संघाला विनंती आहे, याच्यानंतर फिनाले बाकी आहे. ही क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम, आजचा अंतिम दिवस, दुसरा दिवस. याच्यानंतर या स्पर्धेची अतिमहत्वाची मॅच. पॉवर प्लेचे निर्बंध नाही येत या संपूर्ण 2 मॅच मध्ये, त्यामुळे सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर ऑफ साईडला स्वीपर कव्हर मागे ठेवला गेलाय. इकडे जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्याच्यानंतर वाईड इश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण ऑन साईडला आहे. सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एकदा मिड ऑफ, त्याच्याबरोबर पॉइंट आणि मागे गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे पहिल्या बॉलसाठी. लोअर फुल टॉस हलक्या हाताने किंवा स्टिअर केलं समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये. एक सिंगल धाव कंप्लीट होईल आणि या एका धावेनं संघ आशिष स्फोट कोंगे आपलं खातंही उघडतंय. आणि इथे तुम्हाला जर पाहिलं तर 18 मध्ये 24 धावा करायच्यात. अशा परिस्थितीमध्ये कॅल्क्युलेशन माइंडमध्ये घेणं गरजेचं आहे, कारण 18 मध्ये 24 समीकरण सोपं आहे. रिक्वायर्ड रन रेट कॅल्क्युलेटेड जर आपण केला तरी तुम्ही 6च्या सरासरीने माफ करा, जरी 8च्या सरासरीने गेलात तरी धावा होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला 8च्या सरासरी मैदानावरती राखणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानावरती सादर होणं तितकंच महत्वाचं आहे. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय अफलातून, लाजवाब आणि एक मॅग्निफिशियंट या ठिकाणी कॅच टिपलाय फलंदाज बाद. फलंदाज प्लीज घाई नाही. नवीन बॅटरला विनंती आहे, कारण याच्यानंतर अजून एक मॅच शिल्लक आहे, ग्रँड फिनाले. इथे जर पाहिलं, याचा मी उल्लेख केला की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. कोणता मोहरा कुठे उतरायचा, कधी काय करायचं हे गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मी म्हणेल की त्याची गरजही नव्हती, कारण सिंगल डबलला धावा बनतात. अशा परिस्थितीमध्ये मोह आवरणं, कारण माणसाला संकटामध्ये टाकणारी काही गोष्ट नाही ती मोह आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा मोह झाला तर तुम्ही संकटामध्ये जाता, आणि या मॅच मध्ये तेच पाहिलं. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका आवरण्याचा मोह नाही आवरता आला आणि फलंदाज स्वस्थामध्ये बाद झालाय. समीकरण या उरले मॅच मध्ये येणारे अजूनही मैदानावरती जवळजवळ 16 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 16 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 23 धावांची. 16-23 समीकरण आहे. नवीन बॅटर, नवीन कॅन्डिडेट संदेश मैदानावरती संकेत मैदानावरती दाखल झालाय. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. संदेश मैदानावरती आलाय, संकेत आलाय माफ करा. संकेत आणि सागर ही जोडी आहे मैदानावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेटही आलाय. त्याच्यामुळे टीट पॉटात एक तेरी एक मेरी, दुसऱ्या बॉलला उडवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉलला पुन्हा एकदा अडवलं गेले आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगल्या दर्जाची फिल्डिंग आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या 1111 ऑरियस या संघाचे आपण पाहत आहे. आणि क्रिकेटमध्ये मी मगाशी देखील उल्लेख की सर्वात धारदार शस्त्र काय तर ते क्षेत्ररक्षण आहे, कारण गोलंदाजाला इथे धावा पडणार आहेत, बॅटरला धावा करायच्या आहेत. तर तिसऱ्या बाजूला ज्यावेळी तुम्ही चांगले फटके अडवाल त्यावेळी बॅटरला ते प्रयत्न पुन्हा करावे लागणार आहेत. इथे एकंदरीत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि रणसंख्या 2 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने किंवा स्टिअर केलंय, मागे क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये येतोय, बॉलला अडवतोय, तिथून एक पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट झाली आणि रणसंख्येवरती नजर टाकली तर धावा 3 आकड्यावरती जाऊन पोहोचताय. प्रेम रेवाळे आहेत, कालपासून खूप चांगल्या पद्धतीची स्कोरिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आणि त्यांचंही या सेमीफायनल मध्ये पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात. एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ या षटकातील संपलाय. रणसंख्या 3 आकड्यावरती स्थिर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव, स्वीपर कव्हरला पुन्हा एकदा मागे पाठवलं गेलंय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक लाजवाब, यावेळी पुन्हा एकदा गती कमी केली, थोडीशी बॉल मागची गती कमी केली होती. आणि क्रिकेटमध्ये व्हेरिएशन फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की व्हेरिएशन इज अ मोस्ट पॉवरफुल वेपन इन अ क्रिकेट. एकंदरीत या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 मोर टू गो. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक आहे. 24 धावांचा पाठलागी सुरू आहे आणि आतापर्यंत मजल मारले 3 आकड्यावरती. तीन धावा स्कोर कार्ड वरती लगावण्यात यशस्वी झालाय बॅटिंग करणारा आशिष स्पोर्ट कोंगेचा संघ. शेवटचा बॉल आहे, राईट मोर द विकेटने गोलंदाज विकी. पुन्हा एकदा संकेतसाठी बॉल टॅप केले, बॉलला ऑन साइडला काऊ कॉर्नर रिझन वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. फक्त आणि फक्त 1 धाव येईल म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 4. म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 20 धावा. 10 ची सरासरी राखायच्या, 12 मध्ये 20. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, तोपर्यंत जावे डीजे कडे आणि ऐकूयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत.
12 बॉल शिल्लक राहिलेत, 12 मध्ये करायचे 20 धावा, 10चं आता समीकरण उरलं या मॅच मध्ये. फिनाले मध्ये कोणता संघ दाखल होईल जास्त वेळ घेऊ नका प्लीज, टीम मिटिंग घेऊ नका. पंचही ताकीद करतायत कारण वेळ ही माणसाच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाचा आणि मोलाचा घटकही आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अमित राऊंड द विकेटने पहिला बॉल घेऊन निघतोय. पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक या बॉलवरती आलाय, जज करतोय, लाजवाब झेल टिपलाय आणि आणखी एक फलंदाज माघारी परततोय विकेटचं पतन. चला नवीन बॅटर थोडंसं घाई नाही, इतका इझी नाहीये मित्रांनो क्रिकेटचा खेळ जितका समजलं जातो. कारण इथे मी सुरुवातीला उल्लेख केला की 24 धावा करायच्या होत्या, 8ची सरासरी राखायची होती. पहिल्या षटकामध्ये चुकी झाली आणि इथेही जर आपण पाहिलात तर पहिल्याच बॉलवरती एक घडी बाद झालाय, सातत्याने बॅकफुटला झालाय, उतरता ग्राफ चाललाय आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या आशिष पोट कोंगे संघाचा. या बॉलवरती ही दुसरी विकेट येईल का? लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चाललाय, जजमेंट लाजवाब, बॅक टू बॅक आणखी एखादा धक्का क्रमांक 2 या षटकातील फलंदाज बाद. ची गरज आहे म्हणजे प्रत्येक बॉल मागे आता 2चं समीकरण राहिले. मागच्या 2 बॉलवरती 2 लगातारचे गडी बाद झालेत म्हणजे अमित आहे आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. या स्पर्धेमध्ये पहिले हॅट्रिक अमित नोंदवेल का? नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत योगेश ऑन द स्ट्राईक एंडला आहेत. 10 मध्ये 20 धावा करायचे आहेत. समीकरण छोटं वाटलं होतं मात्र मैदानावरती घडतंय काय तर छोटा टोटल आणि मोठं बॅटल मैदानावरती रंगलं जात आहे. कारण सुरुवातीला कुठेतरी वाटलं होतं की 8ची सरासरी इझिली चेसही होईल मात्र ज्या पद्धतीचा उलटफेर सुरुवातीपासून केलाय गोलंदाजी करणाऱ्या 11 वॉरियर्स डबल 1 वॉरियर्स या संघानं अप्रतिम. शेवटचा स्ट्रॉंग अपील केली होती या बॉलवरती कारण कॉड बिहाइंड साठी नाहीये या ठिकाणी रेफर, कॉड बिहाइंड साठी रेफर नाहीये. चला आपल्याकडे त्या जे काही कॉड बिहाइंड साठी टेक्निक्स मैदानावरती वापरले जातात, निको हॉटस्पॉट त्या बऱ्याचशा गोष्टी नाहीयेत आपल्याकडे. त्याच्यामुळे विनंती आहे की मॅचला ऑन करा. 3 चेंडूचा खेळ या षटकातील संपलाय आणि 3ही बॉल आतापर्यंत निर्धाव स्वरूपाच्या मैदानावरती डिलिव्हर करतोय गोलंदाज अमित. 9 मध्ये 20चं समीकरण मैदानावरती सातत्यानं थोडाशा वाटा खडतर होत चालल्यात म्हणजे गुलाबांचा वाटणारा वाटा आता प्रत्येक वाटेवरती थोडस काटे यायला लागलेत म्हणजे येणाऱ्या 9 बॉलवरती 20ची गरज आहे. सुरुवातीला सोपं होतं समीकरण, या मॅच मध्ये आणखी एक रंगत निर्माण करणारा हा अफलातून षटकार. मोठा षटकार आला आणि त्याच्यानंतर टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलं. तिथे जर पाहत आहे तर गोलंदाजाबरोबर थोडीशी चर्चाही केली जाते कारण चेंडू शिल्लक राहिले त्या सेमी-1 मध्ये. सेमीफायनलचा जो थरार पाहता तिथे 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 1-4 14 धावांची गरज. 8 बॉल्स आर रिमेनिंग अँड रिक्वायर्ड रन्स आर 14. एकंदरीत इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिले, हे गणित आहे या मॅच मध्ये. गोलंदाज अमितच्या खांद्यावरती जबाबदारी. मागच्या बॉलवरती एक मोठा फटका आलाय त्याच्यामुळे आता दोन्ही बाजूनं प्रेशर दर्पण इथे ऑन साइडला खेचून काढण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑनला पुन्हा एकदा चुकी झाली. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला जाणार आणि मी उल्लेखही केला की मित्रांनो चुकीला माफी नाही. तुम्ही एकदा अशा मोमेंट मध्ये येऊन थांबलाय जिथे तुमचा संघ एक पाऊल मागे आहे ग्रँड फिनाले पासून आणि इथे केलेली एक चूक ट्रॉफी पासून तुम्हाला लांब घेऊन जाईल. म्हणून ती चूक आहे, ती चूक टाळायची आहे. कारण इंग्लिश मध्ये खूप चांगलं कोट आहे, एरर इज अ हॉरर. चुकी म्हणजे भीती. चुकी झाली की माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि मैदानावरती सातत्याने ते चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले. इथे 1 धाव का 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि रणसंख्या जाऊन पोहोचते 1-2-12 या आकड्यावरती.
शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि अजूनही धाबा 12 करायचे आहेत. राऊंड द विकेटनं अमित पुन्हा एकदा निघतोय, बॉलला सोडून दिले, बॉल बराचसा बाहेर आहे. प्रेशर दर्पण मैदानावरती सर्व काही आहे. पंचांचा सिग्नल आपल्यापर्यंत आला, व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 वाईट सांगतो आणि ती एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड. म्हणजे गणित जर पाहिलं तर गणित सोडवायचे येणारे 7 बॉल आहेत आणि 7 मध्ये करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी 11 धावा. 7 मध्ये 11 हे इक्वेशन आहे, समीकरण आहे या मॅच मध्ये शिल्लक राहिले. तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव केलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवलाय आणि पुन्हा एकदा स्वीपर कव्हर आणि त्याच्या बरोबरीने लॉंग ऑफ या बॉलसाठी. अप्रतिम बॉल खाली ठेवला, बॉलला षटक क्रमांक दुसरा संपलाय. 6 मध्ये 11 हे इक्वेशन आहे. येणारे 6 बॉल करायचे 11 धावा. मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होण्या अगोदर छोटासा ब्रेक आणि ब्रेक मध्ये एक वेळ डीजेला. चला विनंती आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, मित्रांनो टीम मीटिंग घेऊ नका. क्रिकेटचा खेळ तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी देईल, कारण ज्या रिदम मध्ये गेम चाललाय मोमेंटम पण गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावरती मोमेंटम ही तेवढाच मॅटर करतो आणि सध्याच्या जो मोमेंटम चाललाय त्याला कंटिन्यू करण्यासाठी वेळ घेऊन नाही चालणार. येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 6 मध्ये करायचे 11 धावा. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा ऐतिहासिक सोहळा आपण इथे अनुभवताय. क्रिकेटचा खेळ तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी देईल. क्रिकेटचा खेळ तुम्हाला प्रत्येक वेळेला मैदानावरती आणेल, एका नवीन संधी उपलब्ध करून देईल. अफाट अशा मैदानी तू येशू वेळी डाव तुझा येताच तू सजविशी आपली खेळी. काळ करीत व गोलंदाजी संकट चेंडू फेकी. अवतीभवती झेल घ्यावया जो तू फाशे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव. चतुर आणि सावध तुझी इथे रंगला. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा. हुकला तो संपला. 6 मध्ये गरज आहे आता 11 धावांची आणि इथे चतुर चालक कोण बनेल याच्यावरती आता सर्व क्रीडा रसिकांच्या नजर आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी अविनाशला आणलं गेलंय, जो सज्ज आहे पंचांच्या डाव्या बाजूनं, म्हणजेच ओव्हर द विकेटनं व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, या मॅच मधले हवा काढणारा हा एक आक्रमक फटका षटकार. ती षटकार आल्याने मॅच मधले अक्षरशः हवा काढून घेतली. आता 5 मध्ये करायचे आहेत 5. रन बॉल इक्वेशन आहे, 5 मध्ये 5 करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी वारंवार उल्लेख केला की तुम्हाला सिंगल डबल या ठिकाणी रोखायचे आहेत. सिंगल डबल इझी द्यायच्या नाहीयेत. तुम्ही सर्कल मध्ये काय करताय फार मॅटर करताय, कारण अशा इक्वेशन मध्ये 5 बॉल वरती करायचे आहेत 5 धावा. अविनाश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. रन बॉल इक्वेशन. दुसऱ्या बॉल वरती शफल झाले. इथे विकेट आलाय का, तरी स्प्लेट बॉल आणि या ठिकाणी फलंदाज आणखी एक बाद विकेटचं पतन. चला प्रवीण थोडस घाईने जा. येणारी 4 चेंडू करायचे तर 5 धावा. कहाणी में आणखी एक ट्विस्ट. अगदी सरड्यांसारखा रंग बदलतोय ही मॅच. जिथे 6 मध्ये 11 करायच्या होत्या, मोठा फटका आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. आता 4 मध्ये करायच्या 11 धावा. स्ट्राईक एंडला प्रवीण जो एक फ्रेश बॅटर आहे तो मैदानावरती दाखल झाला. त्याच्यामुळे प्रेशर दोन्ही संघाच्या बाजूने अगदी 50-50 आहे. गोलंदाजी करण्यावरती ही तेवढी दर्पण आहे आणि दुसऱ्या बाजूला फ्रेशर बॅटर मैदानावरती आहे. त्याच्यामुळे 4 वरती 5 इक्वेशन आहे. पुढचा बॉल. ओहो, अप्रतिम अप्रतिम. बॅट आणि पॅडच्या बरोबर मधून बॉलला पाठवलंय मागे, म्हणजेच काहीतरी यष्टांचा वेध. फलंदाज बॅक टू बॅक बाद. येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 मध्ये 5 धावा करायच्या आहेत आणि इथे गोलंदाज अविनाश
ऑन अ हॅट्रिक. मैदानावरती बरेच उलटफेर होताना आपण नेहमी पाहिलेत आणि ज्यावेळी सेकंड इनिंगला इथे सुरुवात झाली 18 मध्ये 24 धावा चेस करायच्या होत्या त्यावेळी मी उल्लेख सुरुवातीला केला की क्रिकेटमध्ये मित्रांनो कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही आणि मैदानावरती तेच झालंय. 18 मध्ये 24 समीकरण जरी सोपं होतं तिथून मात्र ज्या चुका झाल्या त्या चुका ते मी म्हणेल की थोड्याशा अंगलटी येत आहेत बॅटिंग करणाऱ्या आशिष पोट कोंगे या संघाचं. कारण मॅच मध्ये शिल्लक चेंडू राहिले 3 आणि करायचे 5 धावा. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा एक महत्वपूर्ण नियम आहे त्याच्यामुळे 3 मध्ये 5 या कंपल्सरी आता तुम्हाला काढायचे आहेत. बॅटिंगसाठी नवीन बॅटर सुनील मैदानावरती दाखल झाला. ज्या सुनीलनं गोलंदाजीमध्ये खूप चांगली कमाली दाखवली तर बॅटिंगमध्ये तो कमाल दाखवेल का? कारण एक इम्पॉर्टंट मॅच आहे आणि एक महत्वाच्या क्षणी तो आलाय. इथे काय घडतंय इथे काय घडतंय एक वाईट बॉल या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी म्हटलं ना की प्रेशर आहे म्हणजे इथे मला निश्चितपणे वाटतं की बॅटरचा प्रयत्नही तोच असेल की अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा थोडासा बॅटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. बॉल बराचसा बाहेर होता आणि इथून आणखी एक डॉट बॉल. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये आता करायचे तब्बल 4 धावा. 3 आणि 4चं इक्वेशन आहे. 3 मध्ये 4 कोणता संघ जिंकेल. फिल्डिंग मध्ये कोणत्या प्रकारचा बदलाव नाही या बॉलसाठी. मागचा बॉल थोडासा बाहेर ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न झाला. वाईट जॉक करायचं होतं मात्र बराचसा बाहेर राहिला आणि त्या बॉलला खारिज केलं गेलं. एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍडही झाली. सुनीलसाठी फुल टॉस बॉल फटका खराब आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळी फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन गॉन. दोन चेंडूचा काही शिल्लक राहिलाय आणि धावा करायच्यात मॅच मध्ये 4. फुल टॉस बॉल होता सुनीलसाठी. फुल टॉस बॉल होता पण जेव्हा म्हटलं जातं ना की तुमचे दिवस खराब असतील ना जेव्हा वेळ खराब सुरू होते त्यावेळी बऱ्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध परिस्थितीमध्ये जायला सुरुवात होते. सुनीलसाठी बॉल फुल टॉस होता मात्र मी उल्लेख केला की वेळ खराब असते त्यावेळी मित्रांनो झाडावरती चढलेल्या माणसाला एक कुत्रा चावतो असं एक मराठीमध्ये म्हण आहे आणि ते फुल टॉस बॉलला कुठल्याही दिशेमध्ये खेळले असते मात्र जो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये बॉल दिला. आता येणार 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 बॉलवरती करायचे आहेत जिंकण्यासाठी धावा 4. 2 आणि 4 हे समीकरण आहे. 1 2 का 4 म्हणजे 2 मध्ये 4 करायचे प्रत्येक बॉलमध्ये. 2चं समीकरण क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव. अमित आले तर लॉंग ऑफला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवलं गेले. 2 मध्ये 4 या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चाललाय. सिंगल 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 धाव कंप्लीट झाले आणि शेवटच्या बॉलवरती आज सेमीफायनलचा मॅच येऊन थांबलाय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे जरी मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा मॅच साठी कारण येणारा एक बॉल आहे आणि एक बॉल वरती धावा करायचे 3 कंपल्सरीचे या स्पर्धेचा नियम आहे. 1 मध्ये 3 करायचे. चला विनंती आहे मित्रांनो वेळ घेऊ नका प्लीज प्लीज. वेळ मैदानावरती घेऊ नका. चर्चा होगा तो खर्चा भी होगा म्हणून वेळ घेऊन चालणार नाहीये. शेवटचा बॉल राहिलाय. याच्यानंतर या स्पर्धेची अति महत्वाची मॅच ग्रँड फिनाले आणि इथून कोणता संघ त्या ग्रँड फिनाले मध्ये दाखल होईल यासाठी हा बॉल आता मैदानावरती टाकला जाईल. येणार एक बॉल करायचे 3 धावा. अगदी या गुलाबी थंडीमध्ये आग लावणार ही मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. शेवटच्या बॉलवरती मॅच येऊन थांबले. बिग बॅटल मैदानावरती पाहिला. टोटल निश्चितपणे छोटा होता. अगदी 18 मध्ये 24चं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलं होतं मात्र जसा उल्लेख झाला की छोटा टोटल आणि बिग बॅटल आतापर्यंत मैदानावरती रंगला गेलाय. शेवटचा बॉल आहे. 1 मध्ये 3 करायचे आहेत. कंपल्सरीचे या स्पर्धेचा नियम आहे आणि या 3 धावा रोखण्यासाठी ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण तेच ठेवलं गेलंय. ऑफ साइडला थोडस आता लांगा एक्स्ट्रा कव्हर मध्ये मागे पाठवलंय अमितला. अविनाश शेवटचा बॉल घेऊन निघतोय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बॉल. 1 बॉल वरती करायचे 3 धावा. इथे लाजवाब आपल्या फिनिश मध्ये आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश केले आणि या स्पर्धेमध्ये शेवटच्या बॉलवरती झालेला उलटफेर आशिष पोट कोंगे चा संघ मात्र दाखल झाला ग्रँड फिनाले मध्ये.
चला टॉस साठी बोलवायचंय. चला टॉस साठी या दोन्ही कर्णधार पहिले टॉस साठी या, कारण मॅच आपल्याला संपवायची उजेडामध्येच. सागर आलेला आहे. प्रीत्या प्रीत्या लवकर. फायनलचा आणि अंतिम सामना या ठिकाणी खेळवला जातोय, त्यासाठी टॉस केला जाणार आहे. कमिटी मेंबरच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. 2 षटकांचा सामना आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. फायनलचा सामना 2 षटकांचा असेल.